Hi student, we are going to start here our first chapter material cost. Actually material cost मध्ये ना एकूण 4 प्रकारचे आहेत ना क्वेश्चन विचारणार. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं मटेरियल कॉस्ट मध्ये स्टॉक लेजर बनवा हा एक क्वेश्चन विचारणार किंवा मटेरियल टर्नओव्हर रेशो किंवा EOQ किंवा मटेरियल लेवल असे 4 प्रकारचे टाइप्स आहेत. म्हणजे ह्या टॉपिक मधले 4 प्रकार आहेत. या टॉपिक मध्ये हे 4 प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. त्यातलं पहिलं आपण बघणार आहोत स्टॉक लेजर. ठीक आहे. आता स्टॉक लेजर म्हणजे काय? लेजर म्हणजे बुक, याला आपण स्टॉक लेजर बोलतो किंवा स्टोअर लेजर बोलतो. आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं एक चार्ट, थोडासा तो मी परत एकदा रिपीट करतो. आपण काय करतो, ही आपली फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये आपण गुड्स प्रोड्यूस करतो. मग गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी रॉ मटेरियल लागतं. हा माणूस आहे परचेस मॅनेजर. इथे एक माणूस आहे प्रोडक्शन मॅनेजर. फिनिश गुड्स तयार झाला की तो फिनिश गुड्स आपण वेअरहाऊस मध्ये पाठवतो. मग इथे जेव्हा आपल्याला रॉ मटेरियलची गरज असते तर प्रोडक्शन मॅनेजर डायरेक्ट परचेस मॅनेजरला नाही सांगत. प्रोडक्शन मॅनेजर इथे एक माणूस आहे. त्या माणसाचं नाव आहे स्टोअर कीपर. प्रोडक्शन मॅनेजर स्टोअर कीपरला सांगतो की आम्हाला मटेरियल पाहिजे. स्टोअर कीपर म्हणजे कोण? जो स्टोअर चा रेकॉर्ड मेंटेन करतो त्याला आपण बोलतो स्टोअर कीपर. हा स्टोअर कीपर याला मटेरियल इश्यू करतो. कोणाला? फॅक्टरीला. कशासाठी? इश्यू टू फॉर व्हॉट? इश्यू टू प्रोडक्शन. आणि तो स्टोअर मधलं मटेरियल केलं इकडे देतो. हा परचेस मॅनेजरला सांगतो. परचेस मॅनेजर काय करतो? मार्केटमध्ये ऑर्डर देतो. हे मार्केट. परचेस मॅनेजर मार्केटमधून माल परचेस करतो आणि इथे आणतो. इथे कुठे? स्टोअर मध्ये. ही सिक्वेन्स आहे. परचेस मॅनेजर परचेस द मटेरियल फ्रॉम द मार्केट. म्हणजे हा मटेरियल परचेस करण्याचं काम करतो. मटेरियल परचेस केल्यानंतर हे मटेरियल इथे आणून साठवलं जातं, स्टोअर केलं जातं आणि त्यानंतर हे मटेरियल स्टोअर मधून इथे पाठवतो. इश्यू टू प्रोडक्शन. ठीक आहे. आता आपल्याला इथे लक्ष द्यायचं. हा स्टोअर कीपर काय करतो? एक रजिस्टर मेंटेन करतो. त्या रजिस्टरला आपण बोलतो स्टोअर लेजर. जस्ट लाईक दिस. हे असं रजिस्टर मेंटेन करतो. माल परचेस केला म्हणजे आपल्याकडे माल आला, तो रिसिप्ट मध्ये एंट्री मारतो. स्टोअर कीपर काय करतो? असं रजिस्टर मेंटेन करतो. माल परचेस केला म्हणजे आपल्याकडे माल आला, म्हणजे आपल्या स्टोअर मध्ये माल आला, तो रिसिप्टला एंट्री मारतो. त्यानंतर हा माल तो प्रोडक्शनला पाठवतो. इश्यू टू प्रोडक्शन. म्हणजे आपल्याकडनं मटेरियल इश्यू केलं, यांनी मटेरियल इश्यू केलं, स्टोअर मधून इश्यू केलं, म्हणजे याच्याकडनं मटेरियल गेलं, मग तो इश्यू कॉलम मध्ये एंट्री मारतो.
मटेरियल आलं रिसिप्ट कॉलम मध्ये, मटेरियल गेलं इश्यू कॉलम मध्ये. म्हणजे हा जो स्टोअर कीपर आहे हा डेली बेसिसवर स्टोअर लेजर मेंटेन करतो. मटेरियल आलं मटेरियल गेलं, मटेरियल आलं मटेरियल गेलं, मटेरियल आलं मटेरियल गेलं आणि किती मटेरियल शिल्लक राहिलं. शिल्लक राहिलं म्हणजे क्लोजिंग स्टॉक. मला माहित नाही तुम्हाला हे माहिती की नाही की क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स आपण 11वी पासून शिकतोय फायनल अकाउंटच्या एंट्री मध्ये. केवढ्या रुपयाचा माल शिल्लक राहिलाय, एवढ्या रुपयाचा माल शिल्लक राहिलाय. ती क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपण कुठून काढतो. सो लक्षात ठेवायचं. आता तुम्ही बीकॉम ला पोहोचलाय, तुम्हाला कळलं पाहिजे स्टॉक लेजर वरून. फ्रॉम द स्टॉक लेजर we will get the amount of closing stock. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आपल्याला स्टॉक लेजर वरून कळतं. कारण गुड्स आला गुड्स गेला, किती गुड्स आला किती गुड्स गेला आणि किती गुड्स शिल्लक राहिला त्याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. सो इथे तुम्हाला जनरल नॉलेज माहिती पाहिजे. जर तुम्हाला कधी विचारलं की सपोज इफ यू वॉन्ट टू द अमाऊंट ऑफ क्लोजिंग स्टॉक, तर तुम्ही ते अमाऊंट कशामधून घेणार. तर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट वी विल गेट फ्रॉम द स्टॉक लेजर किंवा स्टोअर लेजर. कारण ह्या रजिस्टर्डमध्ये आपण फक्त गुड्स आला गुड्स गेला आणि गुड्स शिल्लक राहिला हेच घेतो. कळलं. सो लेट्स स्टार्ट. आपण हा टॉपिक बघूया. ऑलरेडी तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही 13वीला असताना FY बीकॉम ला हा टॉपिक होता, तो तुम्ही तिथे शिकला असाल. परत आपल्याला हा टॉपिक TY बीकॉम ला अभ्यास करायचा आहे. टॉपिक एकदम सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 34. स्टॉक लेजर अशा पद्धतीने आहे. पहिला डेट कॉलम आहे, दुसरा पर्टिक्युलर कॉलम, तिसरा रिसिप्ट कॉलम. रिसिप्ट कॉलम मध्ये युनिट किती युनिट आले, रेट आणि अमाऊंट. इश्यू युनिट रेट अमाऊंट. बॅलन्स युनिट रेट आणि अमाऊंट. इज दॅट ओके. आता हे जे स्टॉक लेजर जे आहे किंवा हे स्टोअर लेजर जे आहे इट्स डिपेंड अपॉन द कंपनी. हे कंपनीवर डिपेंड आहे की ते कोणती मेथड मेंटेन करतं. ते एकूण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पिफो आणि वेटेड ॲव्हरेज मेथड आहे. ॲक्च्युली पिफो मेथड आहे, लिफो मेथड आहे, सिंपल ॲव्हरेज मेथड आहे, वेटेड ॲव्हरेज मेथड आहे, रिप्लेसमेंट मेथड आहे. अशा बऱ्याचशा मेथड आहेत. पण आपल्याला स्टोअर लेजरसाठी दोनच मेथड आहेत, एक पिफो आणि एक वेटेड ॲव्हरेज मेथड. Okay, let's start the question number 34. From the following details, prepare stock ledger under FIFO method and number 2 weighted average method. जानेवारी महिन्याचं त्यांनी दिलेलं आहे. ओपनिंग स्टॉक 4000 युनिट 10 रुपीज each. परचेस 2nd January 2800 unit rupees 11. 12th January 2000 3500 unit rupees 12. 17th January 2400 unit rupees
इशू 4 जानेवारी, 15 जानेवारी, 29 जानेवारी. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, परचेस करताना त्यांनी रेट दिलेला आहे, पण इश्यू करताना रेट दिलेला नाही आहे आणि देणार पण नाही. ठीक आहे. ऑन फिजिकल व्हेरिफिकेशन इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज अ शॉर्टेज ऑफ 70 युनिट ऑन 23rd January. And on 25th January, 30 units issued on 15th January were written by the department. बस. सो आपल्याला आता करायचं आहे FIFO मेथड. काय करायचं आहे? FIFO मेथड. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट कॉलम ड्रॉ करून घ्यायचे पूर्ण असे. डेट पहिला जानेवारी 2000, 1 तारीख. 1 तारखेला इथे दिलाय ओपनिंग स्टॉक, म्हणजे आपल्याकडे एवढा स्टॉक बिगिनिंग ऑफ द इयरला आहे, शिल्लक आहे, म्हणजेच बॅलन्स. युनिट कॉलम मध्ये युनिट लिहायचे 4000, 10 रुपीज रेट आहे. 4000 इंटू 10 अमाऊंट इज 40,000. आपण पिफो मेथड बघतोय. पिफो मेथड म्हणजे काय? तर पिफो मेथड म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. पिफोचा फुल फॉर्म फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे काय? जो माल माझ्याकडे पहिला आलाय, जो गुड्स माझ्याकडे पहिला आलाय, तो पहिला मी इश्यू करणार. जो गुड्स माझ्याकडे पहिला आलाय तो मी पहिला इश्यू करणार. तुम्ही जर मिठाईवाल्याच्या दुकानात गेला तर बघा मिठाई असते, तो मिठाईवाला काय करतो? कालची मिठाई पहिली विकतो की आज बनवलेली पहिली विकतो? तर कालची मिठाई तो पहिली विकतो, आजची नंतर. म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो माल माझ्याकडे आधी आलेला आहे तो मी आधी इश्यू करणार, त्याला बोलतात FIFO मेथड. इज ओके. ओपनिंग स्टॉक लिहिला आहे. परचेस 2 तारखेला आपण परचेस केले आहे. किती युनिट परचेस केले? 800 युनिट. कितीचा रेट आहे? 11. 800 इंटू 11 8,800. आता बॅलन्स माझ्याकडे ऑलरेडी किती होते? 4,000. 2 तारखेला मी किती घेतले? 800. म्हणजे आता माझ्याकडे किती झाले? 4,800. पण लिहिताना आपण काय करायचं? पिफो मेथड आहे, त्यामुळे लिहिताना आपण काय करायचं? हे परत लिहायचं. 4,000, 10, 40,000, 800, 11, 8,800. आता तुम्ही बोलाल सर आपण एकत्र 4,800 डायरेक्ट का नाही लिहिलं? तर सांगतो. आपली मेथड कोणती आहे? फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो माल आपल्याकडे पहिला आला तो माल आपल्याकडनं पहिला जाणार. मग आपल्याला इझी कळलं पाहिजे की कोणता माल पहिला आला, आणि म्हणून आपण अशा पद्धतीने बॅलन्स मध्ये लिहिणार. म्हणजे 40 माझ्याकडे पहिले होते ते मी इथे लिहिले, हे 800 आता घेतले ते मी इथे लिहिले. म्हणजे इश्यू करताना मी पहिले 4,000 मधले इश्यू करणार आणि नंतर 8,000 मधले इश्यू करणार. कळलं? 2 तारखेनंतर 12 तारखेला परचेस आहे, पण खाली बघा इश्यूच्या कॉलम मध्ये बघा 4 जानेवारीला आपण 4,000 युनिट इश्यू केले. तो 4 तारीख इश्यू. किती युनिट इश्यू केले? 4,000. बॅलन्स मध्ये बघा हा पहिला लॉट आहे, हा 10 रुपयाचा लॉट आहे, हा दुसरा लॉट आहे,
हा 11 रुपयाचा लॉट. मेथड कोणती आहे? फर्स्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो माल माझ्याकडे पहिला आला तो पहिला झाला. आता मी किती इश्यू केले? 4000. म्हणजे पूर्णच्या पूर्ण 4000 जे मी इश्यू केले हे ह्या लॉट मध्ये, आणि म्हणून ह्या 4000 ला मी हा रेट अप्लाय करणार. म्हणजे ह्या रेटनी मी माल इश्यू केला 40,000. मग आता राहिले किती? हे 4000 होते, 8000. दोन लॉट होते, एक 10चा लॉट होता, एक 11चा लॉट होता. मग पहिले मी 4000 मधले इश्यू केले. हे 4000 होते, हे 4000 इश्यू केले, म्हणजे हे गेले माझ्याकडनं. मग आता माझ्याकडे राहिले किती? 800. 800 इंटू 11, 8500. एवढा बॅलन्स आहे. आर यू कम्फर्टेबल? पहिला मी ओपनिंग स्टॉक लिहिला, मग मी एवढे परचेस केले. मग इथे लिहिताना आधीचा पहिला लिहिला, हा आत्ता लिहिला. नंतर मी इश्यू केले 4000. आता माझ्याकडे दोन लॉट आहेत, एक 10चा लॉट आहे, एक 11चा लॉट आहे. मग मी इश्यू कशातून करणार? 4000चा लॉट. ओके, गुड. आता 12 तारखेला आपण परत माल परचेस केला आहे. 12 जानेवारी परचेस. कितीचा माल परचेस केला? 3500. रेट किती? 12 रुपये. सो 3500 इंटू 12, 42,000. माझ्याकडे ऑलरेडी 800 आहे, तुम्ही परत इथे घेणार. आणि ह्या आज मी घेतले 3500. सो 11च्या रेट प्रमाणे 800 युनिट आहेत आणि 12च्या रेटचे 3500 युनिट आहेत. ठीक आहे. 12 तारखेनंतर 15 तारीख, 15 तारखेला मी इश्यू केले 2500 इश्यू. आता 2500 इश्यू केले, 2500 इश्यू केले. फर्स्ट इन फर्स्ट आउट. जे पहिले ते पहिले झाले. म्हणजे मी 800 इश्यू केले, 800 इश्यू करणार. पहिले 800 इश्यू करणार, 8800. हे गेले 800. मी टोटल किती इश्यू केले? 2500. त्यातले 800 पहिल्या लॉट मध्ये. टोटल इश्यू केले 2500, त्यातले 800 पहिल्या लॉट मध्ये, म्हणजे उरलेले 1700 या सेकंड लॉट मध्ये. सो 1700 into 12, 20,400. मी 15 तारखेला किती इश्यू केले? 2500. माझ्याकडे दोन लॉट आहेत, 800चा एक 3500चा. पहिला मी 800चा लॉट वापरला, सो 800चा लॉट वापरला. मग राहिले किती? 1700. मग ते याच्यातले वापरले. आता बॅलन्स हे 800 पूर्ण गेले. त्या 3500 मध्ये 1700 गेले. 3500 मध्ये 1700 गेले, म्हणजे 1800 राहिले. 1800 इंटू 12, 21,600. बस. आणि 15 तारखेला खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय बघा. नाही दिलं. ओके.
ओके. 15 नंतर 17 तारीख परचेस केले. 2400 युनिट, 13 रुपयाचा रेट आहे. 2400 इंटू 13, 31,200 बॅलन्स. ऑलरेडी माझ्याकडे हे आहे, परत इथे मी लिहिणार या दिवसाचा बॅलन्स आणि प्लस हे मी 2400 परचेस केले तर आज 13च्या रेटने 31,200. सतरा तारखेनंतर डायरेक्ट 29 आहे, पण मध्ये दोन ऍडजस्टमेंट आहेत. एक 23 तारखेची ऍडजस्टमेंट आहे. काय सांगितलंय बघा ऍडजस्टमेंट मध्ये, ऑन फिजिकल व्हेरिफिकेशन. फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे मी जेव्हा फिजिकली त्या वस्तू मोजायला गेलो, इट वॉज फाउंड दॅट देअर वॉज अ शॉर्टेज, म्हणजे 70 युनिटचा शॉर्टेज आहे. कोणत्या तारखेला? 23 तारखेला. सो इथे मी लिहिणार शॉर्टेज, म्हणजे तेवढे युनिट माझ्याकडे गेले, कुठे गेले माहित नाही पण गेले. सो इश्यू 70 युनिट. रेट कोणता वापरणार? पिफो मेथड आहे, त्याच्यातले गेले, मग 12 रुपयाचा रेट वापरणार. 12साठी 84, 840. 1800 मधले 70 गेले ना, म्हणजे 1730. 1730 इंटू 12, 20,760 आणि 2,400 आहे तसेच 31,200. त्यानंतर 25 तारीख, 25 तारखेला 30 युनिट जे इश्यू केलेले होते ना 15 जानेवारीला, 15 जानेवारीला आपण इश्यू केलेले होते ना, 15 जानेवारीला जे इश्यू केलेले होते ना 30 युनिट इश्यूड ऑन 15 जानेवारी वेर रिटन बाय द डिपार्टमेंट. म्हणजे ज्या डिपार्टमेंटला आपण इश्यू केलेले होते त्या डिपार्टमेंटकडनं 30 युनिट आपल्याला परत आले. रिटर्न 30 युनिट. मग आता रेट कोणता वापरणार आपण? हा वापरूया की हा वापरूया? हाच वापरूया. कोणताही वापरला तरी चालेल. 32, 36, 360. मग आता माझ्याकडे हे 2 लॉट झाले आणि हे 30. झालं 25 तारखेचं झालं. आता 29 तारखेला मी इश्यूड केले, कारण आपण डेट वाईज जातोय ना. 3000 युनिट इश्यू केले आपण. 29 तारखेला आपण इश्यूड केले 3000 युनिट इश्यू केले. 3000. आता इथे लक्ष द्या, लॉट बघा आपल्याकडे 1730 चा लॉट आहे. हा पूर्ण वापरणार मी. टोटल 3000 इश्यू केले. उरलेले 1270 हे ह्या लॉट मध्ये वापरणार. म्हणजे हा पूर्ण वापरला, याच्यातले एवढे वापरले. 1270 इंटू 13, 16,510. आता बॅलन्स हे पूर्ण गेले. 2,400 मधले 1,270 वापरले, म्हणजे 1130 शिल्लक राहिले.
आणि हे 30 आहे तसेच 12. सो 1130 इंटू 13 14,600 संपला. आता एक जनरल नॉलेज म्हणून सांगतो. हा हे जानेवारी महिन्याचा स्टॉक लेजर आहे. म्हणजे ॲट द एंड ऑफ द जानेवारी मंथ माझ्याकडे किती युनिट शिल्लक राहिले, हे एवढे 0,6. माझ्याकडे 1160 युनिट शिल्लक राहिले आणि त्याची कॉस्ट किती आहे, ती ही आहे 0. This is the amount of your closing stock. प्रॉब्लेम कळला? काय डाऊट? ठीक आहे, थँक्यू.